तर तिकडे वर्ध्याच्या देवळीत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली। अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी ठरलेत। भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा त्यांनी पराभव केलाय। माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, मात्र त्यांचा या ठिकाणी आता पराभव झालेला आहे। तर अपक्ष उमेदवारांचा आता या ठिकाणी विजय झालाय। किरण ठाकरे विजयी झालेले आहेत। तर वर्ध्यात अपक्ष उमेदवाराला यश आलेलं आहे। वर्ध्याच्या देवळीत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी ठरलेले आहेत। तर वर्ध्यातील पुलगाव मध्ये काँग्रेस विजयी झाली आहे। पुलगाव इथल्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर यांनी हा विजय प्राप्त केलाय। भाजपच्या ममता बडगे यांचा त्यांनी दारुण पराभव केलेला आहे। भाजपचे आमदार राजेश बकाने आणि काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती। तर तिकडे वर्ध्यात आता पुलगाव इथे काँग्रेसने हा विजय प्राप्त केलेला आहे। पुलगाव इथल्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर यांचा विजय झालेला आहे। भाजपच्या ममता बडगे यांचा त्यांनी दारुण पराभव केलाय। भाजपचे आमदार राजेश बकाने आणि काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती, त्यामुळे पुलगाव या ठिकाणी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती। या ठिकाणी मात्र काँग्रेसच्या विजयाचा हा झेंडा फडकलेला आहे। वर्ध्यातून ही मोठी बातमी समोर येतेय। पुलगाव इथे काँग्रेसचा विजय झालाय। तर मंत्री पंकजा मुंडेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावर जनतेने विश्वास ठेवला, निसटता पराभव आमचा धारूर मध्ये झालाय असं त्यांनी सांगितलंय। बीड आणि माजलगाव मध्ये काउंटिंग सुरू असल्याचं देखील त्या म्हणाल्या। कुठली सत्ता हातात नाही, कार्यकर्त्यांना आधार न देताही कार्यकर्ते खूप ताकदीने उभे राहिले। निसटता पराभव मला वाटतं आमचा धारूरमध्ये झालेला आहे। आणि आता बीड आणि अजून कुठलं राहिले, माजलगावचं काउंटिंग अजून चालू आहे। पण मला आनंद आहे की आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबेजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे। गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो आहोत। तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला, त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांचे मनापासून आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।